सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत शिव अरोर आणि राहुल सिंग यांचं इंडियाज मोस्ट फिअरलेस हे पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे, तो वाचत आहोत. मागच्या भागात आपण म्यानमारचा सर्जिकल स्ट्राईकबद्दल वाचलं, तिथे तो भाग संपला. आता पुढचं नवीन स्ट्राईक सर्जिकलचा काय आहे तो आजपासून आपण सुरू करतो आहे. उधमपूर, जम्मू आणि काश्मीर, 1 सप्टेंबर 2015. प्रत्येक दिवशी त्यांना जाग यायची त्यावेळी मृत्यू त्यांच्याकडे बघून हसत असे. दोन्ही बाहू पसरून तो त्यांच्याजवळ यायचा, त्यांच्या कानात कुजबुजायचा. पायाखाली पसरलेल्या पायींच्या अणकुचीदार सुयांसारख्या पाचोळ्यातून चालताना त्यांच्या बुटांच्या प्रत्येक करकरीत आवाजाबरोबर मृत्यूही आवाज न करता पण तोऱ्यात त्यांच्याबरोबर चालायचा. बर्फाच्छादित शिखरांवरून ते चालत असतानाही तो मृत्यू त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. घनदाट जंगलांमधून ते थकून भागून चालत असत, तेव्हा मृत्यू त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटायचा. तसं करण्यासाठी त्यानं क्षणभरही विचार केला नाही. आजूबाजूच्या परिसराशी एकरूप होऊन लष्कराच्या गणवेशावरचा कचरा ते झटकून टाकत. तशी त्यांनी मृत्यूची थाप खांद्यावर पडल्याबरोबर ती झटकून टाकली होती. मृत्यूबरोबर जायला लान्स नाईक गोस्वामी यांच्या जवळ सवडच नव्हती. त्यांच्या शेवटच्या 11 दिवसांमध्ये मात्र ते मृत्यूकडे रोखून बघत हसत असत आणि मृत्यू आणि ते यांच्यातला हा खेळ संपण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा ते आपणहून मृत्यूच्या स्वाधीन झाले. त्यावेळी त्यांच्या मनात कुठलाही संदेह नव्हता, पण ते मृत्यूबरोबर जायला निघाले ते त्यांच्या स्वतःच्या अटींवर, मृत्यूच्या नाही. भारतीय लष्करात शौर्याची कमतरता कधीच नव्हती आणि आजही नाही. त्यातल्या असंख्य कहाण्या तर निशब्दतेतच विरून गेल्या आहेत, पण त्यांच्यातही पॅरा SF लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांची कहाणी वेगळी आहे. त्यांच्या पराक्रमाची दंतकथा व्हावी इतकी ती अद्भुत आहे. अगदी लष्करातले लोकसुद्धा तिच्याकडे फक्त अभिमानानेच बघत नाहीत, तर कौतुकाने आणि आदरानेही बघतात. त्यांचं शौर्य, त्यांचं धाडस, त्यांची जिद्द, हे सगळं लष्करातल्या लोकांना अविश्वसनीय वाटतं. या सगळ्यामुळे लष्करातले लोकही थक्क होतात. ही कहाणी आहे अशा एका माणसाची ज्यानं 2015 साली 3 कारवाया 10 दिवसात पार पाडल्या आणि 11 दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवलं. तो दिवस होता 1 सप्टेंबर 2015. लान्स नाईक गोस्वामी जरा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलेले होते. तो परिसर त्यांच्या पॅरा युनिटच्या मुख्यालयाचाच होता, जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरच्या मुख्यालयाचा. त्यांच्या या युनिटविषयी इतर पॅरा युनिट्सना एक प्रकारचा आदर होता आणि मुख्य म्हणजे LOC ओलांडून भारतात घुसण्याचं हीन कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना या युनिटची प्रचंड भीती होती. त्यांच्या गणवेशाची पॅन्ट, बूट आणि वर फक्त बनियन घातलेल्या धिप्पाड बांध्याचे शूरवीर लान्स नाईक यांना थोडी विश्रांती घ्यावीशी वाटत होती. गेला पूर्ण आठवडा संकट, समस्या आणि प्रचंड धावपळ, लष्करी कारवाया यांच्यातच गेला होता. अगदी 4च दिवसांपूर्वी बारामुल्लामधल्या रफियाबादपासून फार दूर नसलेल्या डोंगराच्या बाजूला झालेल्या चकमकीत लान्स नाईक गोस्वामी आणि त्यांच्या पथकानं लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. ते 2 दिवस अत्यंत धोक्याचे होते, सततच्या गोळीबाराचे, मनावरच्या प्रचंड ताणाचे होते. 4था दहशतवादी एक पाकिस्तानी नागरिक होता आणि लान्स नाईक गोस्वामी यांच्या पथकाने या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. लान्स नाईक गोस्वामी कधी स्वस्थ बसतच नसत. आतासुद्धा त्या चकमकीनंतर 4 दिवसांनी त्यांच्या क्वार्टर्स बाहेर फिरत असताना त्यांना दहशतवाद्यांना मारण्याच्या कामापेक्षाही त्यांचं अधिक आवडतं काम करायचं होतं.
त्यांनी भावनाला फोन लावला. त्यांची पत्नी भावना घरीच होती. उत्तराखंडमधल्या नैनितालपासून 30 किलोमीटरवर असलेल्या लालकुआ या खेड्यात घर होतं त्यांचं. शक्य होईल तेव्हा, कधी दिवसातून एकदा तर कधी दोनदा, दोघांचं थोडा वेळ फोनवर बोलणं व्हायचंच. यात कधी खंड पडलाच, आणि तसा तो बरेचदा पडतही असे म्हणा, तर भावना यांच्या लक्षात यायचं की लान्स नाईक गोस्वामी कुठल्या तरी कामगिरीवर गेलेले आहेत. त्या दिवशी पण त्यांनी भावना यांना फोन लावला आणि त्यांची बेल दुसऱ्यांदा सुद्धा वाजायच्या आतच भावनाने तो लगेच उचलला. 1 सप्टेंबरला आमचं बोलणं झालं. ते अगदी वैयक्तिक घरगुती स्वरूपाचं होतं. भावना सांगत होत्या, आमच्या आयुष्यातल्या काही विशेष बाबी, आमचं भविष्य आणि एकंदरीतच ते नीट सुरळीत असावं या दृष्टीनं करायच्या असलेल्या काही गोष्टी, यावरच बोललो आम्ही. एरवी मोहन मला नेहमीच आठवण करून देत असत की एका कमांडोचं आयुष्य अनिश्चित असतं. त्यांना कधीही काहीही होऊ शकतं आणि त्यासाठी माझ्या मनाची तयारी असायलाच हवी, असंही ते मला निक्षून सांगत. पण त्यांच्या त्या दिवशीच्या त्या शेवटच्या फोनवर बोलताना ते ह्यातलं काहीच बोलले नाहीत. अगदी साधं व्यावहारिक बाबींविषयींचं बोलणं होतं ते. आम्ही जिथे राहत होतो त्याच्या समोरच्या रस्त्यापलीकडेच त्यांनी आमच्यासाठी घर बांधायला घेतलं होतं. त्याचं काम कुठवर आलं होतं, ते कधी पूर्ण होण्याची शक्यता होती असं त्यांना वाटत होतं, हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की पुढच्या मार्चमध्ये ते घरी येतील, त्यावेळी ते बांधकाम पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतील. लान्स नाईक मोहन गेल्या महिन्यातच त्यांची लेक भूमिका हिच्या 7व्या वाढदिवसासाठी घरी जाऊन आले होते. त्यावेळी 2 आठवडे त्यांनी अगदी पूर्ण विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर उधमपूरला जाण्यासाठी ते गाडीत बसले. तिथे उतरून त्यांना मग पुढे त्यांच्या आवडत्या युनिटमध्ये जायचं होतं. काश्मीरला परतल्यानंतर जेमतेम आठवड्याभरातच त्यांना त्यांच्या कामगिरीविषयी निघावं लागलं. नंतर त्यांनी पार पाडलेल्या 3 महत्त्वपूर्ण मोहिमांमधल्या त्या पहिल्या मोहिमेसाठी ते लगेचच निघाले. 15 दिवस कुटुंबाबरोबर राहून पुरेशी विश्रांती घेऊन लान्स नाईक गोस्वामी परतले होते. पण अर्थातच मुळातच कमालीची दणकट प्रकृती असलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अगदी तंदुरुस्त असणाऱ्या लान्स नाईक गोस्वामी यांना कामगिरीवर निघताना काही थोड्याशा व्यायामापलीकडे स्वतःवर फारसा वेळ खर्च करायची गरजच भासली नव्हती. 15 ऑगस्ट 2015ला ते उधमपूर स्टेशनवर गाडीतून उतरले. तेव्हापासूनच पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या मागावर निघण्यासाठी ते उत्सुक होते. कॅप्टन दीपेश मेहरा या तरुण अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली 21 ऑगस्ट 2015ला पॅरा SF एक पथक मोहिमेवर निघालं. उत्तर काश्मीरच्या हंदवारा जिल्ह्यातल्या खुरमूर या खेड्याजवळ जाऊन काही दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं होतं. गुप्तहेरांकडून मिळालेली माहिती अत्यंत विश्वसनीय होती. 3 दहशतवादी एका विशिष्ट ठिकाणी येऊन आणखी 6 जणांची वाट बघत तिथे थांबणार होते. या 6 जणांनी नुकतीच LOC ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. सगळे सैनिक दबा धरून बसले. 22 ऑगस्टच्या रात्री त्यांचं पथक जेव्हा डोंगराच्या उतरणीवरून खुरमूर या खेड्याकडे निघालं होतं, त्यावेळी त्यांना त्यांच्या समोरच्या अंधारातच 3 दहशतवाद्यांच्या आकृत्या दिसल्या. त्यातला एक जण शत्रूच्या हालचालींची माहिती काढण्यासाठी आलेल्या कमांडो सारखा युद्धाच्या पावित्र्यातच सगळ्यात पुढे चालत होता. दुसरे दोघं त्याच्या मागोमाग जात होते. तिघांजवळही AK-47 रायफल्स होत्या. दोघांच्या पाठीवर 2 भरभक्कम वजनदार बॅग्स अडकवलेल्या होत्या. त्या बहुतेक दारुगोळा आणि इतर जरुरीचं सामान, खाण्यापिण्याच्या वस्तू यांनी भरलेल्या असाव्यात. त्या गडद अंधारातही कमांडोजनी त्या तिघांना पाहिलं. अगदी जेमतेम 10 मीटर अंतरावर असावेत ते. कमांडोजवळ रात्रीच्या वेळी बघण्याचे खास चष्मे होते, पण पायालगत भरगच्च पालापाचोळा होता. त्यांना खात्री करून घ्यायची होती की ते दहशतवादीच होते. दुसरीच कोणीतरी साधीसुधी माणसं
लाकूडतोडे किंवा लष्कराचंच दुसरं एखादं पथक चुकून त्या कमांडोच्या वाटेत आलं असण्याचीही शक्यता होती. त्यासाठी त्यांना एक कठीण आणि धोक्याचं काम पार पाडायचं होतं, त्या दुसऱ्या लोकांना हाक मारून बघणं. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ होतो, त्या दिवशीच्या मोहिमेत सहभागी असलेल्या एका सैनिकानं म्हटलं. आम्ही त्यांना आवाज दिल्याबरोबर त्या सगळ्यांनी आमच्या दिशेनं एकदमच गोळीबार सुरू केला. आम्हीही तसंच प्रत्युत्तर दिलं, पण त्यांनी झाडलेली आणि कशावर तरी आपटून परत आलेली एक गोळी कॅप्टन मेहरा यांना लागली. त्यांची जखम कितपत खोल होती, कितपत गंभीर होती, हे अंधारामुळं कळायला मार्गच नव्हता. हंदवारा इथे एकमेकांवर इतक्या जवळून गोळीबार होत होता, त्याचवेळी लष्कराच्या या पथकाच्या उधमपूर इथल्या मुख्यालयात लान्स नाईक गोस्वामी आणि मेजर अनुराग कुमार हे दोघं आणखी 2 पॅरा कमांडोजना बरोबर घेऊन त्या पथकाच्या वाहनाने दुसऱ्या एका मोहिमेवर निघाले होते. लान्स नाईक गोस्वामींना लवकरात लवकर निघावंसं वाटत होतं. ते त्यांच्या हातातल्या कागदावरच्या माहितीवर परत परत नजर टाकत त्या रात्री ते सगळे भेटले होते त्या लहानशा खोलीत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. पक्का कुछ होगा, यह सॉलिड इनपुट है, ते आपल्या सहकाऱ्यांना वरचेवर सांगत होते. त्यांनी लवकर निघावं म्हणून त्यांना घाई करत होते. कोणत्याही मोहिमेवर गेलेले नसत त्यावेळी लान्स नाईक गोस्वामी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या युनिटच्या अँकरजवळ बसून राहत. हा अँकर म्हणजे परस्परांशी संपर्क साधण्याच्या यंत्राचा सेट होता. त्यातून दहशतवाद्यांची माहिती पुरवली जात असे किंवा सैनिकांना त्यांच्या शोधार्थ जाण्यासाठी सूचना दिल्या जात. लान्स नाईक गोस्वामी यांच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजे 2 मोहिमांच्या मधला विश्रांतीचा काळ. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचा हा दृष्टिकोन कधी कळलाच नाही. त्या रात्री बऱ्याच उशिरा लष्कराच्या वाहनानं ते चौघं बाहेर पडले. जाता जाता वाटेत आणखी काही जणांना बरोबर घ्यायचं असा त्यांचा बेत होता. त्या ठिकाणी कमीत कमी 10 तरी दहशतवादी होतेच असं खास विश्वसनीय सूत्रांकडून समजलं होतं. पण त्या जागेपाशी पोचायला अजून 20 मिनिटं असतानाच त्यांच्याजवळच्या सगळीकडे नेता येणाऱ्या यंत्रणेवर एक संदेश आला. मेरा साहब को लग गई. संदेश पाठवणाऱ्याने पलीकडून कळवलं. संदेश खुरमुरून आला होता. मेरा साहब घायल हो गए, वही पे तुरंत चलते हैं, लान्स नाईक गोस्वामींनी ठामपणे सगळ्यांना सांगितलं. त्या चौघांमधले एकमेव अधिकारी असलेले मेजर कुमार काहीसे विचारात पडले. आपण ह्यावेळी तिथं जाणं कितपत योग्य आहे? सगळ्यांनीच तिथं चालू असलेल्या जोरदार चकमकीत भाग घेणं कदाचित धोक्याचंही ठरू शकेल. पण लान्स नाईक गोस्वामी यांनी मेजरना अक्षरशः विनवून सांगितलं की या क्षणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीला जाण्याइतकं महत्त्वाचं दुसरं काहीही नव्हतं. या घटनेसंदर्भात बोलताना मेजर कुमार म्हणाले, आमच्या टीमचा मुख्य या दृष्टीने माझ्यासाठी सगळ्या टीमचाच विचार करणं महत्त्वाचं होतं, कारण त्या सगळ्यांचे आयुष्य ही माझी जबाबदारी होती. पण लान्स नाईक गोस्वामी यांची दुसऱ्यांना काही गोष्ट पटवून देण्याची ताकद जबरदस्त होती आणि त्यातून या गोष्टीकडे ते एका प्रकारच्या भावनिक दृष्टीने बघत होते. आपलं म्हणणं सोडायलाच ते तयार नव्हते. त्यांनी लान्स नाईक गोस्वामी यांना शांतपणे विचार करायला सांगितलं. कॅप्टन मेहरांचं पथक नेमक्या कुठल्या अडचणीत सापडलं होतं याबद्दल उलटसुलट माहिती मिळत होती. त्या सगळ्यांनी 10 दहशतवाद्यांना शोधण्याचं आपलं काम बाजूला सारून तिकडे जाणं खरंच गरजेचं होतं का? पण आता लान्स नाईक गोस्वामी त्यांच्या वरिष्ठांना अक्षरशः विनवण्या करून सांगायला लागले होते, आपल्याला जायलाच हवं तिकडे. आपण तिथे वेळेवर पोचलो असतो तर मेहरा साहेबांचे प्राण आपल्याला वाचवता आले असते. ते आपल्यानंतर लक्षात आलं तर आपण जन्मभर त्यासाठी स्वतःला माफ नाही करू शकणार. आपल्याला जायलाच हवं, दुसरा काही पर्यायच नाही आपल्याजवळ. या वेळेपर्यंत त्यांच्यापर्यंत बातमी येऊन पोचली होती की त्या दहशतवाद्यांजवळ पुलेम्यॉट कालामशिकॉफ ही मशीनगनसुद्धा होती. हे शस्त्र अत्यंत घातक होतं
आणि इतक्या जवळून त्यांच्यातून गोळ्या झाडल्या जात असताना त्या चुकवणंही पॅरा कमांडोजच्या आवाक्याबाहेरचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि धोका संभवणारी एक गोष्ट मध्येच घडली, ती म्हणजे खुर्मूरबरोबरचा संपर्कच तुटला. सगळं काही संपलं होतं असं तर नसेल ना? तर आता बघूया मेजर साहेबांनी काय निर्णय घेतला त्याच्यानंतर आणि काय होतं आहे पुढे ते उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.